चढायचं खूप मुश्किल आहे आणि वरतून ट्रेकिंग बोलतात ना, ह्यालाच बोलतात ट्रेकिंग. बघितलं का ट्रेकिंग? बघा ट्रेकिंग आमची अशा सीनमधून झालं ते. हे बघा मित्रांनो, आम्ही ना एवढा पूर्ण माळरानामध्ये ना पूर्ण ना सगळीकडे बघा, आणि एवढ्या उन्हात ड्रोन उडवायला आलो वरती. पण आम्हाला इथे एक पाण्यातनं पक्षी भेटला, तर बिचाराला उडता येत नाही. तर मित्रांनो, दुपारच्या टायमाला 11 वाजलेत आणि आम्ही सगळे आहेत ना मस्त जंगल फिरायला निघाले. बघा मी ड्रोन पण घेतला सोबत. हॅलो हॅलो. आणि हा बघा, हा प्रत्येक कॅमेरा समोरच येणारच आहे. बघा हे सगळे आम्ही सगळे चालले जाऊ. 1 2 3 4 5 6 जण. तर एवढं इथून आम्ही सगळ्या वरती जाणार आहे. इथून आम्हाला चला हळूहळू. मित्र आता ना लय मोठा सीन झाला असता. आता राहुल ना डायरेक्ट इथून डायरेक्ट खाली गेला असता. वाचला ये बाबा, चल पुढे चल. हे लहान मुलांना ना नेणं ना लय डेंजर असते. मोठ्यांना पण तोच सीन आहे, कारण की कधीतरी गावाला तो वर्षातून एकदा दोनदा. बघा पाठीमागं प्रेम आहे. चला भाई, अशा रस्त्यातून जायचं की सांगायचं काय. डेंजर चढायचं खूप मुश्किल आहे आणि वरतून ट्रेकिंग बोलतात ना, ह्यालाच बोलतात ट्रेकिंग. बघितलं का ट्रेकिंग? बघा ट्रेकिंग आमची अशा सीनमधून झालं ते. हे बघा पाण्याची ट्रॅकिंग. कसं जायचं? डायरेक्ट सरळ चढणं एकदम. अरे एवढंच चढलं लगेच थकलं. तू स्वतः पाठी राहिला, मला थकला. सरडा पाठी राहिला तो आपल्या बरोबर होता. स्वतः बोलले मी. वा, एक चालेल. अरे इथून सरळ जाऊ शकतो की असं वाकडं तिकडं काय करायची? सरळ माणूस नको. प्रेम हळू रे. बघा हे शॉर्टकट मारले. शॉर्टकट लॉन्ग कट हो जात आहे. थकलो पण मजा पण येते. गावाला आलं ना हीच मजा असते. वेगवेगळ्या गाडी ट्राय करायला भेटते. चला माझ्या पाठी होता, आता पुढे गेला बघा. आता मी सरळ शेवटी. पावसाळ्यात ना इथून पूर्ण पाणी येत राहतं. इथून बघा हा एरिया ना पूर्ण इथून जोरात ना जून जुलैमध्ये ना जोरात पाऊस असतो. हे पूर्ण धबधबा वाहत राहतो. तिथून मग पब्लिकला चालायचा रस्ता नसतो. फक्त जनावरं वगैरे असतात ना, जंगली जनावरं, ते जाऊ करू शकतात. आता उन्हाळा आहे म्हणून चढता येतं थोडंफार. चला ट्रेकिंग करून ना हालत खराब. बघा पाठीमागं जेव्हा बघू शकता जंगल बघा कसं आहे. बघा एकदम घनदाट जंगल आहे. आता जंगलाच्या बाहेर पडतो आहे. बघा हा एक्झिट आहे. आता पठारी भागात येतो. तिथे फक्त दगड दिसते. आता हळूहळू चाललं. पण आता एवढा दिवस घाम येत नव्हता, पण वरती चढलं तर घाम आला. हालत खराब. चला सगळीकडे असं जाळून ठेवले. काय करायचं जाळीचं काय माहिती. मला वाटतं कुठं तर थिनगिरी गेली ना तर सगळीकडे जळत जातं आपोआप. असं काहीतरी सीन आहे. चला हळूहळू जाऊया. आईला इथे तर सगळे काळोख झाले.
मित्रांनो आम्ही ना एवढा पूर्ण माळ रानामध्ये ना पूर्ण आहे ना सगळीकडे बघा आणि एवढ्या उन्हात ड्रोन उडवायला आलो वरती पण उडला हा का पण भारी आहे. काहीतरी लेवलला तो जात नाही त्या विंडमुळे पुढे जात नाही. तर बघूया जरा एकदा ट्राय करून जरा पुढच्या एरियामध्ये बघा तिकडे तिघेजण बसलेत ना, राहुल, रिदन्य आणि अर्णव तिकडे बसले, तिकडे चाललो आता. तिकडून उडतोय का बघतोय. पावसाळ्यामध्ये ना इथून ना जाम खेकडे बाहेर निघतात बघा, सगळं खेकड्यांचं आहे, हे खेकड्यांचे खड्डे आहेत सगळीकडे, खड्डे खड्डे खड्डे. पाठीमागून व्ह्यू बघा आणि पूर्ण वरतून आहे ना पूर्ण जंगल आहे. हे बघा पूर्ण जंगल आहे. हो 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 काय व्ह्यू आहे ना भारी. 2 जांभळं भेटले. पावसाळ्यात मजा आहे एकदम. काय बोलतो त्याला सगळे तर बोलतात पावसाळ्यात जी मजा येते ना या ठिकाणी आता एवढी मजा नाही, कारण की उन्हाळा आहे ना पूर्ण सुकलं आहे. इथून पूर्ण ना पाण्याने भरलेलं असं एकदम वाहते नदी एकदम. चला आता ड्रोन उडतो, एकदा इथं ट्राय करतो. दादा मम्मीला इथूनच घेऊन जातात कारण की हात चढायला सोपं आहे. आम्ही आता हळूहळू डोंगरावरून खाली उतरतो. तर सगळे प्रेम पाटी, संदीप दादा, अर्णव ते पुढे चाललेत हळूहळू हळू. माझे पाय बघा त्याच्या आईला, हे बघ पाय बघा पूर्ण काळा पिवळा झाले. म्हणून बोललं बॉटल दे. अरे नाही घेऊन पकडतो तर चाल ना, ते एकच घेऊन नको होईल का तिथं शिकणं पडेगा. मस्त वाटतं एकदम. काढ मग, काढ काढ. होय हळूहळू चला. प्रेमच्या पायात काटा घुसला. किती मोठा काटा बघा. अरे बाबा लागत होता काय, रक्त काढलं. चल हळू चल. जंगलातून चालायचं तर हे तर सहन करणं पडेगा. माझा काटा घुसला तरी मला कळणार, त्याचे घरी गेल्यावर कळेल. नाही ती चप्पल जड आहे. हां जाड आहे ना, रबर जाड आहे ते सॉफ्ट आहे, त्याच्यातून इझिली जाईल. हे बघा ना कसा भुयारी मार्ग वाटतो ना एकदम, कसं दिसतं ना एकदम भारी. पण मजा वेगळीच आहे जंगलातून फिरायची. पावसाळा असला तर म्हणजे पावसाळा पण नाही पूर्ण, पण थोडंसं हिरवळ वगैरे नाही तर असं धूप म्हणजे ऊन वगैरे नसेल ना तर मजा येते. असं असलं तर जरा कंटाळा येतो, घाम येतो वगैरे. आता फळं असतात, नंतर फळं नसतात, एवढंच फरक आहे. आता आम्ही येताना करवंद वगैरे खाल्ली. पानी भर गया. कंटेंट के लिए क्या क्या करना पड़ता है भाई. कंटेंट नाही, आम्ही एन्जॉय करायला आलो. पण पडता वाचलं कारण की ना पूर्ण नाही ठिसूळ आहे पूर्ण. तेव्हा असं ना असं लगेच सरकते पण
म्हणून पडता पडता वाचलं. दादाला दाखव. हो संदीप दादा बघा हळू 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 चाललाय बघा. पकडत करा ना. संदीप दादाची टोपी कुठे काय की? घातली पण सगळे असल्यानंतर एन्जॉय करायला मजा येतो. बोलत होतो टाईम निघून जातो. आता आम्ही चाललो आहे नदीवरच आमच्या इथली चोंड बोलतात ना त्याच्यावर जाऊन आंघोळ करणार सगळे. थकलो तर चला. दुसरा पर्सन त्याची चप्पलमध्ये काटा फुटला बघा. काटा घुसला नाही मग चप्पल तुटली. अच्छा चप्पल तुटली बा. अशा रस्त्यावरून चालायचं म्हणजे चप्पल तुटणार. ए बाबा हळू रे. ये तो बड़ा जोक हो गया. 20 रुपये पे है पर घर पे है. ते तर जोक काय करते माहिती काय प्रेमी चेहरा के सुट्टे पैसे आहेत का बोलते आहेत पण घरी आईस्क्रीम घ्यायला घरी. बघा मित्रांनो आता ना आम्ही हा मोठा डोंगर आहे समोर दिसतं का. हा पूर्ण डोंगर आहे ना पूर्ण उतरून आलो आहे खालपर्यंत दिसला. आता चालू आहे इथं बघा समोर ना तिथं चोंड आहे तिकडं आणि तिथं ना बघा आईस्क्रीमवाल्याचा आवाज येतोय. मजा आली माझी डोंगर चढायला मजा आली. एवढा पण नाही. नाही आली छुपा इथं मोर बघायचा आहे. तुला बोललो यार त्या दिवशी. मित्रांनो आम्ही ना इथे आंघोळीला आलो आहे बघा. इकडे ना सगळे आंघोळ करतात आहे तिथे. पण आम्हाला ना इथे एक पाण्यातनं पक्षी भेटला. तर बिचाराला उडता येत नाही म्हणजे त्याच्या ना पंखाला काहीतरी मार लागला आहे बघा. तुम्हाला दाखवतो. बोलतो होतो फक्त घाबरला एकदम तो. एकदम ना घाबरला आहे एकदम. मला वाटतं दुसऱ्या पक्षीने जरा ना हल्ला केला. कोणत्या तरी दुसऱ्या पक्षीने ना त्याच्यावर हल्ला केला ना त्याच्यामुळे तो शांत झाला आहे. कुठेतरी त्याला मार लागला त्याला. अरे पूर्ण घाबरला आहे तो. लगेच थरथरतो एकदम. मला वाटतं खूप ऊन आहे ना उन्हामुळे त्याला हिस्ट्रोक वगैरे असं ना काहीतरी असा प्रकार झाला आहे. डोळे झाकते. हां मग टाकून नेऊया. संजय दादा बोलतो की त्याला घरी घेऊन ना काहीतरी खायला प्यायला घालूया म्हणजे तर जिवंत झालं तर ठीक आहे. काहीतरी करूया ट्राय करूया. एक जीव वाचवायचा ट्राय करूया. बघा आम्ही ना इथे आंघोळ करतो. मला पोहता येत नाही वाटतं. एकदा ट्राय केलं पण नाही पोहता येत. आता आम्ही इथं आंघोळ करतो आणि तुम्हाला ना आम्ही पाणी कसं पितो बघा दाखवतो. इथं एक छोटासा झरा आहे त्यातून ना चांगलं पाणी भेटतं. हा आहे ना झरा आहे दिसतो का. इथून आहे ना हे पिण्याचं पाणी येतं बघा असं या पाण्यातून असं म्हणजे एकदम डोंगरामधून एवढ्या मोठ्या डोंगरामधून ना पिण्याचं पाणी येतं याच्यात आणि पिण्यासारखं पाणी असतं एकदम ना निव्वळ पाणी एकदम म्हणजे शुद्ध एकदम. पिण्याचा टेस्ट पण चांगले असतं. असे काय खराब वगैरे टेस्ट नाही. एकदम चांगलं टेस्ट आहे. हे पाणी बघा कसं ग्रीन. हे बघा आंघोळीला वगैरे ठीक आहे पण पिण्यासारखी नाही. हे तिकडे पिण्याचं पाणी इथं भरल्याच्यानंतर घेऊन जाऊ सोबत प्यायला. इथं थोडं पिऊ आणि निघतो आता आम्ही थोडा वेळ. हे बघा ही बघा पाण्यात बसून एन्जॉय करते बघा कशी. तिला मजा येते एकदम. चल जायचं आता आम्हाला इथून लग्नाला जायचं. आता लगेच तयारी वगैरे करून लगेच लग्नाला जाणार आहे आम्ही आता.